बी मित्रांनो, जो मुनी व्यक्ती असो किंवा जो ध्यानी व्यक्ती असो किंवा जो संपूर्ण विश्वाचं मर्म जाणतो किंवा जो इतर सजीवांबद्दल ज्याच्या मनामध्ये अशा प्रकारची मैत्री असते, अशा प्रकारची व्याख्या धम्मपदामध्ये करत असताना पाली भाषेमध्ये म्हटलं आहे की यथापि भ्रमर पुफ्फं वन्नगंधन अहिठय्यं पलेती रस मादायं एवं गामे मुनिच्चर। याचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे फुलाच्या वर्णाला किंवा गंधाला कुठलाही उपसर्ग न करता, म्हणजे जे फूल असतं त्याच्यामध्ये असणारा जो रस असतो, तो रस घेत असताना कोणत्याही प्रकारे त्या फुलाला इजा न करता त्यातील जो मध, जो रस एखादा भ्रमण खेचतो किंवा त्याच्यातला जो रस मध जो आहे तो खेचतो आणि कोणत्याही प्रकारे त्या फुलाला इजा करत नाही, तशाच प्रकारे जो मुनी असतो तो भिक्षाटन करताना, गावामध्ये फिरताना कोणत्याही प्रकारे कोणत्याही जीवाला अशा प्रकारे धोका जो आहे तो निर्माण करत नाही, अशी व्याख्या मुनी व्यक्तीची किंवा ध्यानी व्यक्तीची किंवा जो बुद्धत्वाच्या मार्गाकडे निघालेला आहे अशा व्यक्तीची पाली ग्रंथामध्ये धम्मपदामध्ये आपल्याला अभयावसर मिळते। जय हिंद।